तर इथं मी आज तुमच्यासोबत शेवग्याच्या शेंगाची रेसिपी शेअर करते. तर इथं शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण घेतलं होतं त्यासाठी. तर इथं मी शेंगा वगैरे कट करून घेत होते, त्याच्यावरच्या ज्या शिरा होत्या त्या काढून घेत होते. शेंगा वगैरे साफ करून झाल्या, धुवून घेतल्या आणि पातेल्यात पाणी तापत ठेवलं होतं शेंगा शिजण्यासाठी. तर शेंगा वगैरे टाकून घेतल्या, त्यामध्ये एक 5 मिनटासाठी शिजवून घ्यायच्या होत्या. झाकण वगैरे ठेवलं आणि कांदा टोमॅटो कट करून घेतला. त्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घातली आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून याची पेस्ट करायची होती. तर इथं शेंगा वगैरे शिजत आहेत तोपर्यंत पेस्ट वगैरे करून घेते. पेस्ट वगैरे करून झाली आणि इथे शेंगा पण शिजून झाल्या. मग शेंगातलं पाणी वगैरे काढलं आणि कढईत तेल तापत ठेवलं. त्यात मोहरी आणि जिरं वगैरे घालून घेतलं. छान असं तडतडू दिलं मोहरी जिरं. तर मग त्यामध्ये आपले जे घरचे मसाले होते तेच घातले होते मी. कांदा, लसूण मसाला, हळद आणि काळं तिखट, लाल तिखट घातलं होतं. खूप छान होते. अशा पद्धतीने भाजी एकदा नक्की करून पहा. टिफिनसाठी पण खूप छान पर्याय आहे भाजीचा. पटकन होतो, वेळ नाही लागत आणि कमी साहित्यात होते ही भाजी. तर इथं मी तेलात मसाले वगैरे टाकून घेतले आणि जी पेस्ट बनवली होती कांदा लसूणची ती टाकून घेतली. तिथं छान असं एकजीव करून परतून घेतलं. तेल सुटेपर्यंत परतून घेतलं कांदा लसूण पेस्ट पण. आणि इथं म्हणजे शिजलेले शेंगा होते ते त्यामध्ये घालून घेतल्या. छान असं परतून घेतलं त्यांना पण. मग एक 5 मिनटासाठी झाकण वगैरे ठेवलं, वाफ काढून घेतली एक 5 मिनटासाठी. तर कोथिंबीर वगैरे टाकली. तर इथं मसाला शेवगा झालेला आहे. आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. बाय.